दक्षिण सोलापूर तालुक्यातील औरांद मंद्रुप येथील लोकशक्ती शुगर अँड अलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्याचा मिल रोल पूजन सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर अमोल शिवानंद पाटील व त्यांच्या पत्नी नीता अमोल पाटील यांच्या हस्ते, त्याचबरोबर चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। ऑक्टोबर महिन्यात गाळप हंगाम सुरू करण्यात येणार असून सर्वाधिक ऊस गाळप करण्याचा मानस असल्याची माहिती खोराटे यांनी दिली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे व डॉक्टर अमोल पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पाठवण्याचं आवाहन केलं। आणि मार्गदर्शक श्री मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनातून आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे। त्याच पद्धतीने डॉक्टर अमोल पाटील साहेब यांच्या स्मृती पत्नी नीताताई पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे। प्रथमतः या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो कारखाना व्यवस्थापनामार्फत, कारण आमच्या नियोजनाचा अभावामुळे काही लोकांना या ठिकाणी बसण्याची आसन क्षमता कमी असल्या कारणाने काही लोक उभे आहेत, त्याबद्दल मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो। पण इथून पुढे काही शक्य देतो की अशी चूक किंवा ह्या गोष्टी आम्ही होऊ देणार नाही, कारण आजच्या या दिवशी या सोलापूर जिल्ह्यातील कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस बागाचा ऊस पुरवठादार, त्याचप्रमाणे कोटी उंटी वाहतूकदार भागातील प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी जे उपस्थित राहिले आहे, याच्यावर लोकशक्ती शुगर आणि अलाइट इंडस्ट्रीज या कारखान्याच्या रोलर मिलच्या अनुषंगाने उपस्थित असणाऱ्या लोकांनी दाखवून दिले की कारखान्याबद्दल त्यांना आस्था आहे, आपुलकी आहे आणि ह्या आपुलकीला तडा जाऊ देणार नाही, ही मला ग्वाही आहे। मी मानसिंग खोराटे, चेअरमन अथर्व ग्रुप ऑफ कंपनीज। आमच्या कंपनीने लोकशक्तीसाठी टेंडरमध्ये निविदा भरलेले होते आणि लोकशक्ती आम्हाला देण्याची सर्व प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे आणि तसं कोर्टाकडून आम्हाला पत्रसुद्धा मिळाले आहे। NCLTच्या अंडर आम्ही हा कारखाना घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं तुम्ही जर का आज इथं बघत असाल तर युद्ध पातळीवर सर्व कामे सुरू आहेत। जवळपास हा कारखाना एक वर्षापूर्वी बघितला असता तर किमान तो सुरू करण्यासाठी 7 ते 8 महिने लागले असते, पण आमचा पूर्व अनुभव बघता आम्ही दौलतसुद्धा असाच एक कारखाना जो 9 वर्ष बंद होता, जुना कारखाना घेऊन 6 महिन्याच्या कालावधीत तो चालू केलेला आहे। तर इथं तर त्याच्याही पेक्षा कमी कालावधी आमच्याकडे उपलब्ध आहे, कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये चालू करायचा प्लॅन। तेव्हा आम्ही राहिलेल्या 2-2.5 महिन्यामध्ये हा कारखाना 100% पूर्ण करू याची माझ्या सर्व शेतकरी बांधवांना ग्वाही देतो आणि याच अनुषंगानं मी एक आवाहन पण करतो की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे। मी स्वतः शेती करून एक पायरी वर चढत शिक्षण घेऊन एक कारखाना चालवून साखरेमध्ये माझं नाव लौकिक आहे, साखर व्यवसायामध्ये करत हा कारखाना घेतलेला आहे। तर माझा केंद्रबिंदू हा कायम शेतकरीच असणार आहे। शेतकऱ्यांना कसं उत्तम पेमेंट वेळेवर देता येईल आणि आम्ही हे एका कारखान्यामध्ये करून ऑलरेडी दाखवलेलं आहे, तेच आम्हाला लोकशक्तीच्या परिसरामध्ये सुद्धा करून दाखवायचं आहे। या कार्यक्रमाला विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक प्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।